जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस येणार, या तारखेपर्यंत बरसणार पाऊस, पंजाबराव डक यांची माहिती. तर मित्रांनो, सविस्तररित्या जाणून घेऊयात की कधी अवकाळी पाऊस येणार आहे, कशी आपल्याला त्याबद्दल सावधानी बाळगायची आहे, काय काय प्रशासनाने आपल्याला आव्हान दिलेले आहेत. सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, या तारखेपर्यंत बरसणार पाऊस, पंजाबराव डक यांचा अंदाज काय? राज्यातील काही जिल्ह्यात सध्या अवकाळी पाऊस पडतोय. हा अवकाळी पाऊस किती दिवस असणार, याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे. मित्रांनो, राज्यात एका बाजूला उष्णतेचा कहर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागात ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अहमदनगर, नागपूर, पुणे, भंडारा या भागात चांगलाच अवकाळी पाऊस झाला आहे. काही भागात शेती पिकांना फटका देखील बसला आहे. दरम्यान हा अवकाळी पाऊस किती दिवस असणार, याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे. मित्रांनो, पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. 16 मेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे. त्यामुळं या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे. मित्रांनो, दरम्यान पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता दर्शवली आहे. विदर्भ विभागातील काही भागांमध्ये गारपीट होणार असल्याचा अंदाज देखील पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 16 मेपर्यंत ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. तर मित्रांनो, मध्य महाराष्ट्र विभागातील 5 जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस आणि गारपिटाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाडा विभागातील उस्मानाबाद आणि लातूर अशा एकूण 5 जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली की 16 मेपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण राहणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसाचा शेती पिकांना देखील फटका बसत आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर, नाशिक, वर्धा, पुणे, धुळे या भागात चांगला अवकाळी पाऊस झाला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्येही देखील जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर मित्रहो, 16 मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे, तरी सर्वांनी काळजी घ्यायची आहे. 16 मेपर्यंत दिलेल्या सूचनेनुसार काळजी घ्यायची आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.